डिजिटल मीडिया पत्रकार संघ व समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या समाजभूषण आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी तेजस दिनकर पाटील याने पटकावला आहे। त्याला 51,000 रुपयांचे रोख बक्षीस, प्रशस्तीपत्र आणि चषक देऊन गौरवण्यात आले। वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयाचा विद्यार्थी यश रवींद्र पाटील याने मिळवला। त्याला 35,000 रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि चषक देण्यात आले। तर तृतीय क्रमांक पुण्यातील संस्कार मंदिर कला व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहन ज्योतिराम कवडे याने पटकावला आहे। कवडेला 25,000 रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र व चषक देऊन सन्मान करण्यात आला। तर या स्पर्धेत उत्तेजनार्थ म्हणून कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद कॉलेजची विद्यार्थिनी अक्षदा शिवाजी घरळ व सातारा येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचा विद्यार्थी मिथुन दत्तात्रय माने यांना देण्यात आला आहे। आयोजकांकडून दोघांनाही प्रत्येकी 11,000 रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र व चषक देण्यात आले। लोणी काळभोर येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात शनिवारी 1 मार्चला समाजभूषण आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, स्थानिक सल्लागार शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुभाष काळभोर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले। या स्पर्धेला राज्यातील 100हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। दरम्यान या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभय कुमार साळुंखे यांच्या हस्ते शनिवारी 1 मार्चला सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास पार पडला। तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणी काळभोरचे सरपंच भरत काळभोर होते। यावेळी प्रमुख उपस्थितीत यशवंत साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष किशोर उंद्रे, राजकुमार काळभोर, अभिनव चेतना नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष हेमंत हाडके, कुंदीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष सुनील जगताप, उपाध्यक्ष प्रशांत चौरे, कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळभोर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच यावेळी एसजीए ग्रुपचे अध्यक्ष शंकर गायकवाड, साधना बँकेच्या संचालिका वंदना काळभोर, यशवंत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर काळे, संचालक संतोष कांचन, सुशांत दरेकर, माजी उपसरपंच देविदास कदम, दिग्विजय काळभोर, युवराज काकडे, ॲडव्होकेट श्रेयश काळभोर, रूप ज्वेलर्सचे रूपराज काळभोर, प्राचार्य सीताराम गवळी, प्राचार्य पौर्णिमा शेवाळे, मुख्याध्यापिका संजीवनी बोरकर, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार बंधू, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अंबादास मंजुळकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख विजयकुमार घोडके व प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी यांचे बहुमूल्य सहकार्य मिळाले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर महेश कुर्टे यांनी केले, तर आभार प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप बोडके यांनी मानले।